महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात एक छोटंसं झाडांनी वेढलेलं गाव चिंचोली. गाव फारसं नकाशावर सापडत नाही, जणू जंगलात लपलेलं. गावात वस्ती केवळ 40-50 घरे. सर्व लोक शेतकरी, झोपडी वजा घरे, मातीचे रस्ते. आणि संध्याकाळ होताच गाव शांततेत बुडून जातं. गावातल्या एका टोकाला आहे एक प्रचंड जुनं चिंचेचं झाड. लोक त्याला चिंचोलीची आत्मा असं म्हणतात. त्या झाडाजवळ रात्रीचं कुणीही भटकत नाही, कारण गावकऱ्यांचा विश्वास आहे की त्या झाडावर ती असते. तर ती नेमकी कोण, कुठून आली, तर याची कथा गावातले वृद्ध लोक मात्र संकोचाने सांगतात. कोणीही थेट तिचं नाव घेत नाही, फक्त एवढंच म्हणतात, झाडाला हात लावू नका, संध्याकाळी तिकडे जाऊ नका, आणि जर झाड हलताना दिसलं तर मागं वळून बघू नका. नाना जाधव, वय 82, गावातले सर्वात जुने रहिवासी. पूर्वी ते पटवर्धन सरांच्या शेतावर मोलमजुरी करत, हल्ली झोपडीत एकटेच राहतात. फारसं कुणाशी बोलतही नाहीत. पण एक दिवस गावातल्या तरुणांनी त्यांना विचारलं, नाना, खरंच ते चिंचेच्या झाडावर भूत आहे का हो? नानांचा चेहरा क्षणभर गडद झाला. त्यांनी घसा साफ केला आणि उघडा आभाळ बघत म्हणाले, तुम्हासनी खरं सांगतो, 1967 साली मी स्वतः पाहिलंय. त्या झाडाखाली जे घडलं त्यानंतर माझं आयुष्यच बदललं. त्या काळी गावात वीज नव्हती, चंद्रप्रकाशात वाटा शोधायच्या. एक रात्री नानांचे गुरं हरवले. नानांनी कंदील घेऊन गावाच्या टोकाला शोध सुरू केला आणि तसंच झाडाजवळ गेले. त्या चिंचेच्या झाडाजवळ झाडांच्या फांद्या वाऱ्याशिवाय हलत होत्या. मी झाडाच्या कडेने थोडा चालू लागलो आणि तेवढ्यात माझ्या पायाला काहीतरी ओलं लागलं. मी बघितलं तर ते रक्त होतं. झाडाच्या बुंद्याशी एक बाई बसलेली. केसांच्या गुंत्यातून तिचा चेहरा दिसत होता, पण तिचे डोळे लाल चुटूक अग्नीप्रमाणे झळकत होते. ती काही बोलली नाही, फक्त बोट दाखवलं. मला झाडाच्या वर बघायला सांगितलं. मी वर पाहिलं आणि माझं शरीर थरथरलं. वर एका फांदीला लटकलेली एक लाश होती, तीही एका पोरीची. तिचं तोंड काळं पडलेलं, डोळे फाटलेले, आणि त्या लाशेवरही तिचेच डोळे. मी घाबरून तिथून पळत सुटलो. तेव्हापासून ती खूप वेळा मला दिसलेली आहे. आता नेमकं त्या चिंचेचं रहस्य तरी काय ते आपण शोधून काढायचं. थोडंफार शोधल्यानंतर त्यांना गावात जुने कागद सापडतात. त्यात एका पोरीचा उल्लेख असतो, शांता नावाची. 1965ला गावातल्या सावकाराच्या मुलावर तिचं प्रेम होतं, पण गावाच्या प्रतिष्ठेवर बोट लागेल म्हणून तिचा खून करण्यात आला. खोटा आत्महत्येचं नाटक रचून तिला त्या चिंचेच्या झाडाला लटकवलं गेलं. त्या दिवशीपासून मात्र ती आत्मा त्या झाडात अडकली आहे. प्रत्येक पौर्णिमेला एखाद्या माणसाला आकर्षून घेते. कोणाच्या रूपात तरी ती समोर येते, भूतकाळ पुन्हा जगवते आणि त्याच्या मनावर इतका प्रभाव टाकते की तो स्वतः झाडाला लटकतो. त्यांच्यातलाच एक तरुण अर्जुन नानांची कहाणी ऐकून ठरवतो की तो झाडाजवळ जाऊन सत्य शोधणार. पूर्ण तयारी करून तो पौर्णिमेच्या रात्री तिकडे जातो. तेव्हा त्याला दिसतं एक सुंदर स्त्री, पांढऱ्या साडीमध्ये, केस मोकळे, चेहरा एकदम शांत. ती बोलते, माझं नाव शांता आहे, मला न्याय हवाय. अर्जुन तिच्यावर विश्वास ठेवून गावातले सगळे पुरावे जमवतो. अखेरीस सावकाराचा नातू कबूल करतो की त्याच्या आजोबांनीच शांताचा खून केला होता. पण न्याय मिळाल्यावरही तिचा आत्मा शांत होत नाही. अर्जुन जेव्हा झाडाखाली जातो तेव्हा ती पुन्हा प्रकट होते, पण यावेळी तिचं रूप बदललेलं असतं. ती जोरजोरात हसत असते. तिचा चेहरा हळूहळू विरघळू लागला आणि हळूहळू एक विद्रूप, काळसर, विचित्र चेहरा समोर येतो. तू मला बाहेर काढलंस, आता मी कुठेही जाऊ शकते. झाड जोरजोरात हलू लागतं. वारा जोरात वाहू लागतो. अर्जुनची किंकाळी आकाशात घुमते.
पौर्णिमेच्या त्या रात्रीनंतर अर्जुन बेपत्ता झाला. कुणालाही त्याचा थांगपत्ता लागला नाही. पण गावात एक नवीन चर्चा सुरू झाली. झाड अजून जास्तच अस्वस्थ झालं होतं. जणू काही तिथं आता एका आत्म्याची नाही तर शापित शक्तींची वस्ती झाली होती. त्याच रात्री नानांचं झोपडीत दम्याने निधन झालं. पण मरण्याच्या आधी त्यांनी फक्त 2च शब्द पुटपुटले, तिला सोडू नका, ती गावाचा अंत करेल. अर्जुनच्या अचानक गावातून हरवल्यामुळं गावात खळबळ माजली होती. अर्जुनची लहान बहीण अनिता, जी पुण्याला कॉलेजला शिकत होती, ती सुट्टीला आली होती. तिनं जेव्हा भावाच्या बेपत्तेपणाची बातमी ऐकली तेव्हा ती थेट त्या चिंचेच्या झाडाखाली आली. अनिता हट्टी होती. भावावर तिचं जीवापाड प्रेम होतं. ती म्हणाली, दादा, काहीही झालं तरी मी तुला शोधल्याशिवाय मागं हटणार नाही. गावकऱ्यांनी तिला अनेकदा सावध केलं, बाई, झाडाजवळ जाऊ नको, ती आता वेगळी झालीये. पण अनिताने ऐकलं नाही. अनितानं अर्जुनच्या खोलीतून त्याची वही, काही कागद आणि एक व्हॉइस रेकॉर्डर शोधून काढला. त्या रेकॉर्डिंगमध्ये शेवटचे शब्द होते, शांता, मी तुला न्याय दिला, पण आता तू ती नाहीसच. तू कोण आहेस? अनिताच्या अंगावर शहारा आला. तिनं शोध सुरू ठेवला. गावातल्या जुन्या शाळेच्या ऑफिसात एक जुना रजिस्टर मिळाला. त्यात शांता नावाच्या पोरीचा मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवलेला होता. पण पानाच्या कोपऱ्यात लाल शाईने कोणीतरी लिहिलं होतं, खून झाला, सावकाराचं काम. आणि त्याच दिवशी तिला सावकाराच्या वाड्यात शिरायला जमलं. तिथं तिला एक बंद खोली सापडली. आत एक जुना ट्रंक होता. त्यात रक्ताचे डाग, एका लहानशा पोरीचा केसाचा गाठोडा आणि एक फोटो. शांता आणि सावकाराचा मुलगा एकत्र. त्या क्षणी अनिताला समजलं, ही कहाणी अजून संपलेली नाही. दुसऱ्याच रात्री अनिता एकटी झाडाजवळ गेली. चंद्र अगदी मध्यावर होता. वाऱ्याचा आवाज शांत होता, पण हवेत काहीतरी जड जाणवत होतं. आणि तेवढ्यात झाड जोरजोरात हलू लागलं आणि झाडाखालचं अंधाराचं गूढ आता दाट झालं. ती पुन्हा दिसू लागली. शांता, पांढऱ्या साडीतील, लांब केसांची, शांत चेहऱ्याची स्त्री. ती म्हणाली, अनिता, तू मला समजलीस. मी तुझा भाऊ घेतला, पण तो खरंच समजून घेत होता. तोच पहिला माणूस होता ज्याने मला माणूस मानलं. अनितानं थरथरत्या आवाजात विचारलं, मग तू त्याला मारलंस का? नाही, मी नाही, पण ती होती, माझ्यातली क्रोधात नष्ट झालेली ती दुसरी आहे. तेवढ्या तिचा चेहरा बदलला. तिचे डोळे लालसर झाले. चेहरा हळूहळू वितळू लागला. तिच्या गालावरून जाड जळालेली त्वचा उगम पाहू लागली. तिचं हास्य वेडसर झालं. ती जोरजोरात ओरडू लागली, तू मला बाहेर काढलंस, आता मी कुठेही जाऊ शकते. म्हणजे तुमचे 2 आत्मे आहेत तर? खरं तर शांताच्या मृत्यूच्या वेळेस तिचा आत्मा 2 भागात फुटला. एक होता तिचं व्याकुळ न्याय मागणारं रूप, तर दुसरा तिचा क्रूर अन्यायाने जन्मलेला शापित क्रोध. अर्जुनने तिच्या न्यायाच्या भागाला मुक्त केलं होतं, पण क्रोधाचा आत्मा तो झाडात अडकून राहिला होता. आता अनिताच्या उपस्थितीनं आणि अर्जुनच्या शोधामुळे तो मुक्त झाला होता. आता ती दुसरी शांता फक्त सावकार नव्हे तर संपूर्ण वंशाला संपवण्यासाठी मोकळी झाली होती. ती अनिताला म्हणाली, सावकाराचा वंश गिळल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अनिता काही न बोलता पुन्हा परतली. दुसऱ्या दिवशीपासून गावात प्रलयंकारी गोष्टी घडायला लागल्या. सावकाराचा मोठा बंगला त्या रात्री अगदी झोपड्यांसारखा कोसळला. सावकाराचा नातू, त्याची पत्नी, 2 लहान मुलं सगळे एका रात्रीत गायब झाले. गावात सांगतात त्यांच्या अंगावर चिंचेच्या झाडांच्या फांद्या घसरल्या होत्या. फक्त रक्ताने माखलेला चिखल उरला होता. अनिताने तिथं पाहिलं, भिंतीवर लिहिलं होतं, माझ्या मृत्यूवर मौन बाळगल्याचं फळ मिळालं सावकाराच्या संपूर्ण कुटुंबाला. अनिता पुन्हा एकदा त्या झाडाजवळ गेली. आता ती घाबरलेली नव्हती.
ती फक्त रागात होती. ती रागातच बोलली, तुला न्याय मिळाला, पण तू आता निर्दोष लोकांनाही मारतेस. तूही त्यांच्यासारखीच झालीयस. ती ओरडली. तेवढ्याच झाडांच्या बुंद्यावरून ती पुन्हा प्रकट झाली. काळसर चेहरा, रक्तांच्या अश्रूंनी डोळे ओले, केसांचे साफासारखे गुंते. माझा न्याय माझ्या रक्तानेच मिळाला. आता माझं जगणं हेच तुमचं नरक आहे. अनिताने एक पवित्र राखेचा कंठा जो नानांनी तिला दिला होता तो झाडावर भिरकावला. झाड थरथरलं, आकाश कापलं, जोरदार वारा सुटला आणि त्या राखेच्या स्पर्शाने झाडाला वेढलेली काळोखी आगीप्रमाणे धगधगली. अनितानं शेवटचं म्हटलं, शांता, तू ही एक बळी होतीस, पण तू जरी दोषी नसलीस तरी तुझं दुसरं रूप ते मात्र दोषी होतं आणि ती आता नष्ट झालीये. त्या रात्रीनंतर झाड बंद पडल्यासारखं शांत झालं. झाडाच्या फांद्या जळल्या नाहीत, पण त्या काळ्या करड्या आणि कोरड्या झाल्या. झाड अजूनही उभं होतं, पण आता त्यावर कोणताही पक्षी फिरकत नसे. ना कुजबूज, ना वाऱ्याचा आवाज. एक विचित्र शांतता. गावात पहिल्यांदाच वीज आली, रस्ते झाले, एक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं गेलं आणि त्या झाडाजवळ एक फलक लावला गेला. इथे न्याय मिळाला, उशिरा का होईना, पण मिळाला. झाडाजवळ नका जाऊ, पण भूतकाळ मात्र लक्षात ठेवा. अर्जुन आणि अनितामुळं त्या गावाला त्या भूतापासून, अर्थातच त्या आत्म्यापासून मुक्ती मिळाली होती. अनिता आता पुण्याला परतली आणि तिथे आल्यावर तिने एक पत्र लिहिलं गावाच्या शाळेला दान देण्यासाठी. पत्रात लिहिलं होतं, गावकऱ्यांनो, भीती ही सत्यापेक्षा अधिक भयंकर असते, पण सत्य स्वीकारल्यावरच भय संपतं. माझा भाऊ अर्जुन परत आला नाही, पण त्याने जे केलं त्यानं मला शिकवलं, प्रत्येक आत्म्याला फक्त न्याय नको असतो, त्याला ऐकणारी माणसं सुद्धा हवी असतात. आज चिंचोली नकाशावर दिसतं, तिथं लोकसंख्या वाढली आहे, वीज आहे, पाणी आहे, पण गावात अजूनही सूर्य मावळल्यावर त्या चिंचच्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. कारण गावकऱ्यांना हे माहीत आहे, ती गेलीये, पण ती ऐकत होती. जर पुन्हा अन्याय झाला तर ती परत येईल. आणि हो, गावकऱ्यांनी तर अर्जुनचं एक स्मारकही बांधलंय. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.